नमस्कार मंडळी. चला तर आज आपला पदार्थ आहे ब्रेकफास्टसाठी मस्त असे चमचमीत, रसरशीत आणि मऊ लुसलुशीत असे पोहे. तर बऱ्याच जणांना अगदी आपल्या पोह्याच्या पॅकेटवरचा फोटो पाहावा तसे आपले पोहे इथे तयार झालेले आहेत. अशाच छोट्या-छोट्या तुम्हाला 5 टिप्स मी या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत आणि त्यापासून तुमचेसुद्धा असेच पोहे होणार आहेत. चला व्हिडिओला सुरुवात करूया. इथे आपण साहित्य घेतले. साहित्य काय आहे? 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे, त्यानंतर 1 वाटी कांदा. त्याचबरोबर आपण इथे 2 चमचे साखर, चवीपुरतं मीठ, हळद घेतलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला अर्ध्या लिंबाचा रस, हिरवी मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर आणि ज्या वाटीने 1 वाटी कांदा घेतला, त्याच मापाची वाटी आहे. तर त्या वाटीने आपण 3 वाट्या इथे पोहे घेणार आहोत भिजवण्यासाठी. आता वाटीने का सांगते, तर हे सगळं मेजरमेंट आपल्याला कांद्यावरती अवलंबून आहे. बाकी जिन्नस तुम्ही कमी जास्त घेतली तरी चालेल, पण कांदा मात्र आपल्याला 3 वाट्यासाठी 1 वाटी कांदा लागणार आहे. तर इथे 3 वाट्या पोहे घेतलेले आहे. आता हे पोहे आपण नळाखाली स्वच्छ धुवून घेतले. डायरेक्ट नळाखाली आपल्याला हे पोहे धुवून घ्यायचे आहे, पण अलगद हाताने पोहे आपल्याला वल्ले करायचे नळाखाली आणि त्यामधलं एक्स्ट्राचं पाणी चाळणी असल्यामुळे अगदी खाली निघून जातं. आता हे पोहे भिजवून असेच न ठेवता आपल्याला ते अगदी 10 ते 15 सेकंदाला त्याला अशा पद्धतीने जे आहे ते हाताने मोकळं करून घ्यायचं आहे. सुरुवातीला पोह्यांमध्ये पाण्याचं मॉइश्चर जास्त असल्यामुळे ते लगेच एकाला एक चिकटतात. त्यामुळे सुरुवातीला 2-4 वेळेस आपल्याला हे पटपट असं मोकळं करून ठेवायचे आहे. जेव्हा तुम्हाला वाटेल की आता सुट्टे झाले किंवा त्यामधलं एक्स्ट्राचं पाणी नाही आहे, तेव्हा ते अजिबात चिकटणार नाहीत. आता आपल्याला लास्टला पोहे करायच्या अगोदर अशा प्रकारे याला पाणी लावून घ्यायचं आहे. तर तुम्हाला अंदाजे सांगायचं म्हणजे 6 चमचे पोहे खायचे इतकं पाणी आपण याला लावलं असेल आणि आता हे पुन्हा एकदा आपल्याला सुट्टे करून घ्यायचे आहे. तर इथे ड्राय झालेले आणि प्रत्येक वेळेस हे चाळणीत आपण पोहे भिजवल्यानंतर ड्राय होतात आणि तेच पोहे लगेच तुम्ही गरम करून थोडा वेळ बाजूला ठेवले की कडक होतात. तर ह्या 2 टिप्स ज्या आहेत ते नक्की लक्षात ठेवा. तर खरंच ह्या छोट्या-छोट्या टिप्स जर तुम्ही लक्षात ठेवल्या तर तुमचे पोहे देखील अशाच प्रकारे मऊ लुसलुशीत होतील. आता इथे आपण पॅन ठेवलेलं आहे. पॅनमध्ये तेल घालायचं. तेलामध्ये मोहरी घालायची आहे. मोहरी चांगली तडतडू द्यायची, नाहीतर तिचा कडवटपणा लागतो. त्यानंतर आपल्याला इथे जिरे घालायचे. जिरे लगेच तडतडतात. आता इथे आपण हिरवी मिरचीसुद्धा तेलामध्ये घालायची आहे, म्हणजे तिचासुद्धा स्वाद आणि तिखटपणा आपल्या पोह्यामध्ये उतरतो. पोहे असे झणझणीतसुद्धा असायला हवे, त्यासाठी तेलामध्ये मिरची चांगली फ्राय केली की तिची टेस्ट जबरदस्त येते. आता इथे मी तुम्हाला शेंगदाणे दाखवायला विसरले होते. तर चला, आपला शेंगदाण्यावर जास्त फोकस नव्हता, तर लुसलुशीत पोह्यांवर होता. त्यामुळे शेंगदाणे तुम्ही तुमचे ऑप्शनल असू शकतात. तर आपण शेंगदाणे घालून घेतले, चांगले परतले 2 मिनिटासाठी. त्यानंतर कढीपत्ता घालायचा. शेंगदाणे कसे परतायचे, एकदम क्रिस्पी आपण चिवड्यात घालतो तशा प्रकारे शेंगदाणे छान फ्राय होऊ द्यायचे. आता आपल्याला वरून कांदा घालायचा आहे. हा कांदासुद्धा मिनिट 1.5 मिनिटासाठी चांगला परतवून घ्यायचा आहे. पण मी इथे गॅसची फ्लेम जे आहे ते मीडियम आहे. फुल गॅसवरती म्हणजे ह्या जिन्नस तळायच्या नाही, नाहीतर करपट होतात. त्यानंतर आता इथे घेतलेली 2 चमचे साखर घालायची. वरतून आपण अर्ध्या लिंबाचा रससुद्धा काढून घेतलेला आहे, तो सुद्धा इथे आपल्याला घालायचा आहे. हे आता सगळं मिनिटभर आपल्याला पुन्हा परतवून घ्यायचं. मिनिट ते अर्धा मिनिटामध्येच होऊन जातं. तर अगदी साखरेला आपण लिंबाचा रस टाकल्यामुळे साखर अगदी 10 ते 15 सेकंदामध्येच विरघळते. पण छान असं हे एकजीव व्हावं आणि व्यवस्थित ते साखरेचं जे काही चव आहे लिंबाची आणि साखरेची आंबट गोड, ती या सगळ्या कांद्याला लागली की मग आपले पोहेसुद्धा छान रसरशीत होतात. तर आता वरतून आपल्याला हळद, ही टिप्स खूप महत्त्वाची आहे. इथे फक्त हळद टाकायची नाही, तर ह्या हळदीचा कलर छान असा म्हणजे तेलामध्ये सुटू द्यायचा आहे. तेलामध्ये टाकल्यानंतर हळदीचे 2 प्रकार. तुम्ही जर तेलामध्ये हळद टाकली नाही, तर आपले पोहे तुम्ही सुरुवातीला बघितले अगदी ओरिजिनल कलर आहे आणि तुम्हाला देखील कळलेलं आहे. तर आपल्या पोहेला तेलात हळद टाकल्यामुळेच एवढा छान कलर आलेला आहे. तर त्यामुळे तेलातच हळद घालायची. व्यवस्थित एक 15 सेकंदासाठी तरी ती हळद आपल्याला तेलामध्ये मिक्स करून घ्यायची. त्यानंतर आपण इथे आता पोहे घालून घेतले. वरतून चवीपुरतं मीठसुद्धा घालून घेतलेलं आहे. आता हे पोहे आपल्याला एकदा चांगले मिक्स करून घ्यायचे. आता इथे शेवटची टिप्स सांगते तुम्हाला.
तर इथे ही टिप्स अशी आहे, की तुम्हाला जास्त वेळ पोहे भाजायचे नाही. त्याने सुद्धा आपले पोहे वातट होतात. खाली थोड्या वेळ ठेवले, अगदी 15 ते 20 मिनिटामध्येच पोहे असे कडक आकसल्यासारखे होतात. तर ते सुद्धा तुम्ही जास्त पोहे भाजल्यामुळे होतात. तर तुम्हाला पोहे किती भाजायचे आहे? 1.5 मिनिट ते 2 मिनिट मीडियम गॅसवरती भाजायचे आहे. जास्त फुल गॅसवरती सुद्धा पोहे कधी तुम्ही भाजू नका. मीडियम गॅसवरती आपली व्यवस्थित कढई गरम झालेली असते, त्यामध्येच होतात. त्यामुळे तुम्हाला अजिबात गॅस मोठा ठेवायचा नाही. वरतून आपण कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि याला पुन्हा मिक्स केलं. आता तुम्हाला इथे एक गोष्ट दाखवते मी. आता असे पोहे दाबून घेतले. आता ते जर पोहे तुम्ही भिजवण्याचं प्रमाण चुकलं तर लगेच त्याचा गोळा तयार झाला असता. पण तुम्हाला दाखवते. अजिबात गोळा तयार होत नाही. अगदी सुट्टे-सुट्टे पोहे राहतात. कितीही तुम्ही त्याला दाबा. तर अशाच प्रकारे तुम्ही सुद्धा नक्की बनवून पहा. तुमचा रिव्ह्यू कसा आहे मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर तुम्हाला ही रेसिपी किंवा पोहे करण्याची पद्धत आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. कारण व्हिडिओ बनवण्यासाठी मेहनत खूप असते. तर त्यामुळे व्हिडिओला लाईक केल्याशिवाय कुणीही जाऊ नका. इथंपर्यंत व्हिडिओ बघितला त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या परिवारासोबत, मित्रांसोबत, सगळ्यांसोबत शेअर करा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. प्लीज सबस्क्राईब करा. आणि चला भेटूया नवीन एका रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा, मजेत राहा. आता तोपर्यंत धन्यवाद.